नमस्कार मित्रांनो, मी कमलेश मोरे, स्टॉक मार्केट ट्रेडर. स्वागत आहे तुमचं स्टॉक वॉरियर्स मध्ये. सो आज आपण जे सेशन घेणार आहोत, जस्ट तुम्हाला सिम्पली व्हॉट इज मनी अँड इट्स मॅनेजमेंट आणि स्टॉक मार्केट काय असते, जस्ट तुम्हाला बेसिक टर्म तुम्हाला समजावणार आहोत. सो जेणेकरून आपण जेव्हा सेशन स्टार्ट करू त्या सेशन मध्ये तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलं जाईल. पण सध्या मार्केटमध्ये ज्या निगेटिव्ह न्यूज पसरल्या आहेत किंवा स्टॉक मार्केटच्या नावाने तुमच्याकडून 15-20 हजार रुपये उकळले जात आहेत, तुम्ही जॉब सोडून तुम्हाला सांगितलं जाते की तुम्ही जॉब सोडा आणि स्टॉक मार्केटकडे वळा, घरी बसून तुम्ही पैसे कमवू शकता. तो अशा बऱ्याच गोष्टी मिथ मार्केटमध्ये पसरलेत. लोकांना स्टॉक मार्केट म्हणजे एक पैसा कमवायची मशीन वाटते, जेणेकरून ते जॉब सोडताय आणि अशा बोगस क्लासच्या नावाने काही लोक क्लास चालू करतात, ऑनलाईन शिकवतात आणि तुमचा टाइम तर वेस्ट करताय, पण तुमचे पैसे आणि तुमचा माइंड पण ते लोक पूर्णपणे वेस्ट करताय. सो हा एक जस्ट अवेअरनेस व्हिडिओ आहे. सर्वांनी प्रॉपर बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्या लोकांना कन्फ्युजन आहे स्टॉक मार्केट बद्दल, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ प्रॉपर पोहोचवा. सो आपण आधी बघूया मॅनेजिंग युअर मनी. सर्वात पहिले स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर तुम्हाला हे जाणायचे की अर्थ म्हणजे पैसा काय असतो, त्याला कसा मॅनेज केला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही पैशाला मॅनेज करायला शिकलेत, त्या दिवशी तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल इन्व्हेस्टर होऊ शकता. जर तुम्हाला घरचा जो बजेट आहे तो मॅनेज करता येत नसेल किंवा सेव्हिंग प्रॉपर करता येत नसेल, सो हमखास तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एंट्री तर कराल, पण 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्ही एक्झिट पण करून घ्याल. सो म्हणजे मोठे मोठे लोक आहेत, जे अदर लोक आहेत, है ना, ते लोक जसे मार्केटमध्ये पैसा कमवतात त्यांच्या टेक्निक्स वेगळ्या आहेत. सो आपल्यालाही त्या टेक्निक यूज कराव्या लागतील. सो आपण बघूया की पैशाला मॅनेज कसं करायचं. सर्वात आधी आपण बघूया की आपला खर्च कोणकोणता असतो. सो ऑफकोर्स आपला खर्च सुरू होतो. आपण मॅरेजसाठी पैसे जमवतो. त्यानंतर आपले हॉस्पिटलाइज एक्सपेन्सेस, त्यानंतर चाइल्ड एज्युकेशन, त्यानंतर आपले लोन्स असतात. सोबत जर आपण बघितलं आपल्याला कुठे व्हॅकेशनला जायचं असेल, सो व्हॅकेशनसाठी पण आपल्याला म्हणजे वर्षातून एकदा तरी 10-15 हजारचा फटका लागतोच. त्यानंतर आपल्याला फ्युचर पण बघायचं असतं. आफ्टर 60 जर मी रिटायर होऊन गेलो, तर रिटायर झाल्यानंतर मला पैसे असले पाहिजे. त्यानंतर शॉपिंग ऑफकोर्स ज्यांचे लग्न झालं असेल त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की शॉपिंग. सो आपण आताच्या आता बघितले की 7 ते 8 असे मोठे-मोठे एक्सपेन्सेस आहेत, जे आपल्या खिशाला खूप मोठा तळा आणतात आणि आपल्याला शेवटी-शेवटी आपला हाल काय होतो माहिती तुम्हाला? सो शेवटी-शेवटी आपला हाल असा होतो. आफ्टर ऑल एक्सपेन्सेस आपल्याकडे काय पैसा उरत नाही. पूर्ण आपली पिगी बॅग, पूर्ण पॉकेट, पूर्ण बँक बॅलन्स आपला खाली आणि महिन्याच्या शेवटी आपल्याला पैसा मागावा लागतो, उधारी घ्यावी लागते. सो ह्या सर्व गोष्टी कॉमन लोकांमध्ये खूप जास्त होतात. का? कारण की आपल्याला पैशांना मॅनेज करता येत नाही. पैशाला सेव्ह करता येत नाही. सो सिंपल एक गोष्ट आहे, पैशाला सेव्ह कसं केलं पाहिजे. मिस्टर वॉरेन बफेट हे जे जगाचे सर्वात मोठे वेल्थ मॅनेजमेंट सोबतच वेल्थ इन्व्हेस्टर पण आहेत आणि खूप एक ग्रेटेस्ट पर्सनॅलिटी आहे. बिहेवियरच्या बाबतीत पण, पैसे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या बाबतीत पण. यांनी आपली इन्व्हेस्टमेंट सुरू केली होती वयाच्या 11व्या वर्षापासून. वयाच्या 11व्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि आज हे जगाची सर्वात मोठी इन्व्हेस्टर आहेत. हे ट्रेडिंग करत नाही, हे डेली पैसा कमवत नाही. हे फक्त इन्व्हेस्टमेंट करतात आणि इन्व्हेस्टमेंट करून जगाचे सगळ्यात मोठे रिचेस्ट पर्सन झालेत इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. सो विचार करा इन्व्हेस्टमेंटमध्ये किती पॉवर असेल. सो सर्वांनी एकदा बघा, मेन्शन केलंय, डू नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग, बट स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग. सिंपल गोष्ट आहे. तुम्ही अगोदर काय करता, पहिले तुम्ही खर्च करता. तुमची सॅलरी 20,000 जर असेल, तुम्ही 5, 10, 15, 18,000 खर्च करता. त्याच्यानंतर जर काही उरलं तर सेव्ह करता. मोस्टली तर पैसे उरतच नाही. पण त्याच्यानंतर जर काही उरलं तरच तुम्ही सेव्ह करता. पण वॉरेन बफेट आपल्याला सांगतात, की पहिले तुम्ही सेव्ह करा. 15,000 जर सॅलरी आहे, सो तुम्ही ₹5,000 सेव्ह करा. त्याच्यानंतर जे उरलं असेल 15,000 तुम्ही खर्च करा. एक सायकॉलॉजी कशी असते माहिती आहे तुम्हाला? तुमच्याकडे जास्त पैसा असेल ना, तुम्ही अमाप खर्च कराल. पण तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे लिमिटेड पैसा आहे. फक्त माझ्याकडे ₹15,000 आहेत. सो तुम्ही तो खर्च पण लिमिटेड कराल, प्रॉपर कराल. जिकडे गरज नसेल तिकडे खर्च नाही करणार तुम्ही. मोस्टली कसं होतं, खूप जास्त पैसा पडला, ते खर्च करून टाकूया. पुढच्या महिन्यात पगार तर येणारच आहे. आणि इन केस लागले तर कोणाकडून उधारी मागून घेऊया. असा आपण विचार करतो. पण जर आपण पहिले सेव्ह करून ठेवले पैसे,
सो जो पैसा उरलाय त्यातूनच आपला खर्च करायचा आहे, असं वॉरन बफेट सांगतात, जे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो पैसा सेव्ह करून काय करायचं, म्हणजे बँकेत ठेवायचा, घरामध्ये ठेवायचा, का काय करायचं? सो सिम्पल आहे, इन्व्हेस्टमेंट करायचा. आता लोकांना माहित नसतं, आपण कॉमन मॅन फक्त एफडी, गोल्ड, आरडी फक्त याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. पण हे सोडून मार्केटमध्ये बरेच असे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत. म्युच्युअल फंड असेल ज्यात तुम्हाला 15-20% रिटर्न भेटतं. शेअर्स असतील ज्यात तुम्हाला मोर दॅन 20 ते 30% रिटर्न भेटू शकतं. रिअल इस्टेट, आता रिअल इस्टेटमध्ये पॉसिबल नाहीये. ज्यांच्याकडे ऍक्सेस पैसा पडला असेल ते लोक रिअल इस्टेटमध्ये करू शकतात. पण कॉमन मॅन कुठे इन्व्हेस्टमेंट करेल? सो सिम्पल आहे मित्रांनो, कॉमन मॅन शेअर्स, बॉन्ड किंवा शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स या 2 गोष्टी आहेत ज्यात आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो खूपच कमी पैशांमध्ये. हाऊ इन्व्हेस्टिंग इन लॉंग टर्म विल बेनिफिट? ऑफकोर्स मित्रांनो, मी तुम्हाला वॉरन बफेटचं एक्झाम्पल दिलंच होतं की लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर 100% बेनिफिट भेटतो, तुम्ही लॉस मध्ये जाणारच नाही. जर मी तुम्हाला माझा एक्झाम्पल देऊ तर मी लहानपणी, म्हणजे जवळजवळ मी 10-12 वर्षाचा असेल तेव्हा मी फक्त इन्व्हेस्टमेंट करायचो. म्हणजे दुकानात जर गेलो सो मी पैसे जमा करायचो. ₹1, ₹2, ₹5 जमा करायचो. आणि त्या पिगी बँक मध्ये पैसे जमा करता करता एका वर्षात माझ्याकडे जवळ मोर दॅन ₹800-900 जमून गेले होते. म्हणजे विचार कर, त्या वयात मी ₹800-900 सेव्ह केले. एवढा माझा डब्बा जो होता पिगी बँक, तो खूप जास्त हेवी होऊन गेला होता. ऑफकोर्स घरच्यांना माहित पडल्यानंतर तो फुटला आणि ते पैसे घरामध्ये युज होऊन गेलेत. ठीक आहे. सो डझंट मॅटर. बट स्टील लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा फायदा किती बेस्ट असतो, हे तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे. तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग पण, तुमचं एज्युकेशन पण, तुमचं मॅरेज पण, ज्या पण गोष्टी आहेत त्या तुमच्या प्रॉपर होऊ शकतात. आता आपण बघूया की स्टॉक मार्केट नक्की काय असतं आणि हे कसं वर्क करतं. सो ऑफकोर्स सर्वांना माहिती आहे, डीमार्ट, सुपरमार्ट, बिग बाजार, पटेल मार्ट, हे जेवढे मार्ट वगैरे आहेत याच्यामध्ये 1000 कंपन्या आहेत. 1000 कंपन्यांचे प्रोडक्ट याच्यामध्ये असतात. आपण मार्टमध्ये जातो, जी कंपनी आपल्याला आवडते, जी कंपनीचे प्रोडक्ट आपल्याला हवेत, ती कंपनी आपण चूज करतो. लक्षात ठेवा, आपण कोणती कंपनी चूज करतो जिचा ब्रँड चांगला आहे, जिचे ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे येतात, जी कंपनी आपल्याला आवडते. का? कारण की तिच्यावरती आपल्याला ट्रस्ट आहे. ट्रस्ट असल्यामुळे आपण ती कंपनी चूज करतो, बाय करतो, पैसे देतो आणि आपण आपलं काम करतो. ठीक आहे. सो स्टॉक मार्केट पण सेम वर्क करतं. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. आता एक नॉर्मल मार्केट आहे. आपण डीमार्टचं बघितलं, पण एक नॉर्मल मार्केट आहे बघा. त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ बायर सेलर अवेलेबल आहे. इथं तुम्हाला टोमॅटोज दिसतील, त्याच्यानंतर मँगोज, है ना, ऑरेंज, बनानास, स्ट्रॉबेरीज, ब्लूबेरीज, असे विविध प्रकारचे इथं तुम्हाला फ्रुट्स वगैरे भेटतील. हे पूर्णपणे फ्रुट्स मार्केट आहे. सो या फ्रूट मार्केटमध्ये बायर पण आहे, सेलर पण आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ बायर आहेत आणि डिफरंट टाइप्स ऑफ सेलर आहेत. प्रत्येकाचा माल वेगळा असेल. कोणाचा माल खराब असेल, कोणाचा माल चांगला असेल, कोणाचा माल खराब होणारा असेल, कोणाचा एकदम फ्रेश असेल. सो जसा माल असेल तसं त्याला प्राइस भेटणार, बेनिफिट भेटणार आहे. बरोबर आहे. सो इथं बाईंग सेलिंग होते फूडची, फ्रुट्सची. सो सेम स्टॉक मार्केटमध्ये ज्या कंपन्या असतात, मोठ्या मोठ्या कंपन्या, तुम्ही फॉर एक्झाम्पल समजून घ्या, सगळ्या कंपन्या आहेत. ही TCS आहे, इन्फोसिस कंपनी आहे, ही बजाज फायनान्स आहे, बजाज फिन्सर्व आहे, ही टाटाची कंपनी आहे, ही मारुती सुझुकीची कंपनी आहे. आणि हे सगळे सेलर्स आहेत आणि हे सगळे बायर्स आहेत. हे बघा, हे सर्व बायर्स आहेत. यांना हे कंपनीचे स्टॉक घ्यायचे आहेत. सो स्टॉक मार्केट पण असंच काम करतं. ही कंपनी आहे, तिचे काही शेअर आपण शिकूया आपल्या सेशन मध्ये, बघू शेअर्स काय असतात. बट एक जस्ट समजून घ्या की कंपनी आहे, तिचे काही शेअर्स असतात. आता शेअर्स का काढतात? कारण की त्यांना पैसा हवा असतो. आपल्याला वाटतं की कंपनीचा ग्रोथ होला, शेअरची प्राइस वाढेल. सो आपण ते शेअर्स घेतो आणि कंपनीला पैसा देतो. सो कंपनीला पैसा भेटला पाहिजे म्हणून कंपनी शेअर्स तुम्हाला देते. सो ऑफकोर्स बाईंग सेलिंग होते शेअरची. आता एक्झाम्पल बघू आपण, हाऊ बायर गेट, म्हणजे प्रॉफिट कसा भेटतो याच्यामध्ये आपल्याला, है ना. बायर आणि सेलर जे आहे त्यांना प्रॉफिट कसा भेटतो. सो मिस्टर रजत ने 100 शेअर्स घेतले इन्फोसिसचे. एका शेअरची प्राइस आहे ₹500. अशी त्यांनी टोटल इन्व्हेस्टमेंट केली ₹50,000. ठीक आहे. सो एका वर्षानंतर इन्फोसिसने खूप चांगला परफॉर्मन्स दिला, स्ट्रॉंग परफॉर्मन्स दिला त्याने. सो स्टॉकची प्राइस झाली ₹700. म्हणजे ₹200 स्टॉकची प्राइस वाढली. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, हा एक प्रोडक्ट आहे, तुम्हाला ट्रस्ट होता याच्यावरती,
म्हणून तुम्ही इन्फोसिसचे शेअर्स बाय केले. तुम्हाला माहिती आहे की कंपनीचा परफॉर्मन्स जर चांगला झाला सो स्टॉकची प्राइस वाढू शकते. असं तुमचं एक्झम्पशन होतं आणि बरोबर ते झालं. ₹700 झालं. आता मिस पूजा आहे, तिने ते शेअर्स बाय केलेत. ₹700 ला. ठीक आहे. म्हणजे ₹200 ने स्टॉकची प्राइस वाढली आणि पूजाने शेअर बाय केले ₹700 ला. सो किती प्रॉफिट झाला? रजतला ₹200 चा प्रॉफिट झाला. सो आपण बघूया की मिस्टर रजतने इन्व्हेस्टमेंट केलं होते 50,000. ही ब्रॉड शेअर ₹500 ला एक शेअर होता. ठीक आहे. आणि सेल केला त्याने ₹700 ला सोल्ड केला. ₹200 प्रॉफिट कमवला एका वर्षामध्ये. सो त्याला प्रॉफिट झाला 10,000 चा. सो आपण जर बघितलं 50,000 इन्व्हेस्टमेंट केली आणि 60,000 प्रॉफिट झाला. सो 20% रिटर्न त्याने कमवले. सो इतकं सिंपल आहे हे. तुम्हाला वाटलं एखादी कंपनी आहे, टाटाची कंपनी, मारुती सुझुकीची कंपनी आहे, ही मला प्रॉफिट देऊ शकते. हिचा परफॉर्मन्स चांगला आहे, बॅलन्स शीट चांगली आहे, हिचे काहीतरी फ्युचर प्लॅन चालू आहेत. या कंपनीचे मी शेअर्स बाय करतो. शेअर्स तुम्ही बाय केले, लाँग टर्म मध्ये ठेवले, तुमचा प्रॉफिट वाढला, सेल्स शेअर केले, तुमचा प्रॉफिट तुमच्याकडे होऊन जाणार. आता डीमॅट अकाउंट काय असतं, एनएससी, बीएससी, सेबी हे आपण आपल्या सेशनमध्ये बघूया. पण जस्ट एक सिंपल एक अवेअरनेस म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर केलाय. सो सर्वांनी हा व्हिडिओ प्रॉपर बघा. मी लवकरच तुम्हाला एक दुसरा सेशन 1 चा व्हिडिओ स्टॉक मार्केटची पूर्ण इन्फॉर्मेशन, शेअर्स काय असतात, कसे वर्क करतात, हा तुम्हाला मी शेअर करणार आहे. आता जर मोस्टली बघितलं आपण स्टॉक मार्केटमध्ये खूप लोक लॉस का घेतात? का त्यांना लॉस होतो? म्हणजे जो तो भेटतो स्टॉक मार्केटमध्ये लॉस झाला बोलतो. का असं होतं? सो ट्राईंग टू मेक मनी क्विकली, आपण खूप जास्त घाईमध्ये असतो. लवकर पैसा भेटला पाहिजे. असं बिलकुल पॉसिबल नाही. तुम्हाला लगेच पैसा भेटणार नाही. तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. एकच रूल आहे, फर्स्ट लर्न देन अर्न. होल्डिंग ऑन टू लॉसेस व्हाईल बुकिंग प्रॉफिट्स अर्ली. म्हणजे आपण जे लॉस आहे आपण सारखं बुक करत असतो. मोस्टली तुम्ही बघितलं असेल, आपण स्टॉक मार्केटमध्ये 2 गोष्टी मॅटर करतात. राइट टाईमला एंट्री आणि राइट टाईमला एक्झिट. जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाही, की मला एंट्री कधी केली पाहिजे आणि कधी एक्झिट केलं पाहिजे, तोपर्यंत तुम्ही लॉस खात राहणार. बहुतेक वेळेस आपण होल्डच करून ठेवतो. मग जास्त प्रॉफिट होल्ड करून ठेवतो आणि नंतर स्टॉक डायरेक्टली खाली होऊन जातो आणि तो जो प्रॉफिट असतो तो पण आपल्याला भेटत नाही. ठीक आहे. नॉट डुईंग इनफ रिसर्च अँड इन्व्हेस्टिंग बेस्ड ऑन टिप्स. आपण स्टडीज करत नाही. सर्वात मोठा फॉल्ट आपला हाच आहे, की आपण एखादी गोष्ट स्टडी करत नाही. जोपर्यंत तुम्ही स्टडी करत नाही, कंपनीचा अॅनलाईज करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कंपनीची इन्फॉर्मेशन भेटणारच नाही. तुम्हाला कोणीही बॅड न्यूज देऊ शकतं. असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. बट जर तुम्ही प्रॉपर स्टडी केली, सो तुम्ही शुअर आहात, की मी कंपनीची स्टडी केली आहे आणि या कंपनीचा परफॉर्मन्स असा असणार आहे. ठीक आहे. लॅक ऑफ पेशन्स तर बिलकुलच नसेल आपल्यामध्ये. पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. स्टॉक मार्केटमध्ये लाँग टर्म जर तुम्हाला पैसा कमवायचा आहे किंवा शॉर्ट टर्म मध्ये जरी पैसा कमवायचा आहे, सो पेशन्स असणं खूप जास्त तुम्हाला गरजेचं आहे. सडन ओव्हर एक्सपोजर टू मार्केट अँड नॉन डायव्हर्सिफिकेशन. आपण आपला पैसा एकाच ठिकाणी टाकतो. अजून एक जर बघितलं आपण वॉरन बफेटच कोट आहे, की डोंट पुट युअर ऑल एग्स इन वन बकेट. म्हणजे सर्व अंडी जे ते एकाच बकेटमध्ये टाकू नका. जर ती बकेट खाली पडली तर तुमचे जेवढे पण एग्स असतील ते सर्व फुटून जातील. सो तुम्हाला जो तुमचा फंड असेल ₹1,00,000 जर असेल, ते वेगवेगळ्या फंड मध्ये तुम्हाला टाकायचे. 20,000, 25,000, 5,000, 10,000 असं डिफरंट सेक्टर मध्ये तुम्हाला पैसे टाकायचे, डिफरंट स्टॉक मध्ये टाकायचे. जेणेकरून इन केस जर लॉस होऊन गेला बघा, सगळे सेक्टर तर एकसाथ खाली जाणार नाहीये. आता जर बघितलं लॉकडाऊनच्या काळामध्ये फार्मा सेक्टर आणि आयटी सेक्टर खूप जास्त चांगला परफॉर्म करत आहे. जर तुमच्याकडे ₹1,00,000 असते, तुम्ही 6 सेक्टरवर टाकले असते. तुमचे भले 2-3 सेक्टर लॉसमध्ये असते, पण तुमचे हे सेक्टर प्रॉफिटमध्ये असते. अँड बाइंडली फॉलोइंग द क्राऊड. सर्वात मोठा फॉल्ट हा असतो. एखाद्याने एका स्टॉक बाय केला, सर्वजण तो स्टॉक बाय करत फिरतात. सो या गोष्टी नको झाल्या पाहिजे. आता स्टॉक मार्केटमध्ये रिस्क आहे. खूप लोक बोलतात की रिस्की. काय रिस्क असेल मित्रांनो नक्की बघू आपण. आता एक सांगा मला, कार बाईक ऑल्सो रिस्की. स्टील वी ड्राईव्ह. ठीक आहे. व्हाईल ड्रायव्हिंग तिकडे तुम्हाला चान्सेस डेथचा. खूप लोक मरून गेलेत, खूप लोक वाचतात, खूप लोक मेले पण आहेत. एवढी मोठी रिस्क तर नाही ना स्टॉक मार्केटमध्ये की तुमचा जीव डायरेक्ट जाणार आहे. कार चालवताना पण तुम्हाला लायसन्स घ्यावं लागतं. लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स, परमनंट लायसन्स, त्यानंतर ड्रायव्हिंगची टेस्टिंग तिकडे होते. बाईकचं पण सेम असतं. सो स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही का डायरेक्टली एंट्री करता? का तुम्ही ट्रेनिंग घेत नाही? का तुम्ही नॉलेज घेत नाही? म्हणून काही लोक लॉस मध्ये असतात.
आता इन्व्हेस्टिंग अमाऊंट इज जस्ट अ रिस्क, नथिंग एल्स. तुम्ही समजून घ्या 5,000 इन्व्हेस्टमेंट केलेत, 50,000 इन्व्हेस्टमेंट केलेत, तीच तुमची मॅक्स टू मॅक्स रिस्क असणार आहे, त्याच्यावर नाहीये. आता बघा 50,000 आपल्या कॉमन लोकांसाठी खूप मोठी अमाऊंट आहे. इट्स नॉट अ स्मॉल अमाऊंट, खूप मोठी अमाऊंट आहे 50,000 जरी म्हटलं तरी. सो याचं सोल्युशन काय मित्रांनो? सो सोल्युशन सिंपल आहे. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट इज जस्ट अ रिस्क, नथिंग एल्स. सो इन्व्हेस्ट स्मॉल अमाऊंट. 500 रुपयाने, 1000 रुपयाने स्टार्ट करा मित्रांनो, पण सुरुवात करा. डेअर टू बी द डॉमिनर. जोपर्यंत तुम्ही कॉम्पिट करत नाही, जोपर्यंत तुम्ही हिंमत करत नाही, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवू शकत नाही. फक्त 500 रुपये ते 1000 रुपयाने स्टार्ट करा. मी तुम्हाला बाकी लोकांसारखं सांगणार नाही की तुम्ही 10,000 20,000 टाका आणि दिवसाला 500 1000 2000 कमवा. मी तुम्हाला एकच सांगेल की महिन्याला तुम्ही 500 रुपये ते 1000 रुपये टाका, पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट करायला ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल त्या दिवशी तुम्हाला एक सवय लागून जाईल, एक हॅबिट लागून जाईल. तुमची 500ची इन्व्हेस्टमेंट कधी 5000 होऊन जाईल मंथली बेसवरती, तुम्हाला माहित पण पडणार नाही. बट यू हॅव टू स्टार्ट इन्व्हेस्टिंग. यू हॅव टू बी डेअरिंग करा. 500 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट करायला जर तुम्ही डेअरिंग करत नसाल, सो तो स्टॉक मार्केट तुमच्यासाठी नाही म्हणलंय. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करूच नका, अपेक्षा ठेवूच नका की महिन्याला स्टॉक मार्केटमधून मी 10,000 रुपये कमवेल किंवा वर्षाला मी स्टॉक मार्केटमधून 20 ते 25% कमवेल. तुम्ही हिंमत करूच नका. स्टॉक मार्केट तुमच्यासाठी नाही म्हणलंय. ज्या लोकांना वाटतं की मी सुरू करू शकतो, मला स्टॉक मार्केट सुरू करायचंय, त्यांनी 500 ते 1000 रुपयाने सुरुवात करा. मी तुम्हाला शॉर्टली सांगतो, ही सवय 1 वर्षानंतर तुमची 5000 रुपीज मंथली इन्व्हेस्टमेंट होऊन जाईल. आणि होऊ शकतो तुम्ही एक इंट्राडे ट्रेडर, एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर, शॉर्ट टर्म ट्रेडर, लॉंग टर्म इन्व्हेस्टर पण बनवू शकता. बट सुरुवात करा मित्रांनो आणि त्यानंतर रिलॅक्स. ज्या दिवशी तुम्ही आतापासून जर तुम्ही सुरुवात केलं, वयाच्या 25 वर्षापासून, 30 वर्षापासून, 50 वर्षानंतर किंवा आफ्टर एज ऑफ 50, पण वयाच्या 50व्या वर्षी किंवा 55 वर्षी तुमच्याकडे एवढा पैसा असेल या 25 वर्षांमध्ये, जेणेकरून तुम्ही चांगला सर्व्हाइव्ह करू शकतो, तुमच्याकडे करोडो रुपये असतील. म्युच्युअल फंडची पण तीच पॉवर आहे, शेअरची पण तीच पॉवर आहे. पण तुम्हाला सर्वात गरजेचं आहे, तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे. आपल्या सेशन मध्ये आपण बघणार आहोतच की आपल्याला सुरुवात कशी करायची आहे, कसं बाय करायचंय, कसं अकाउंट ओपन करायचंय. बरं ऍटलीस्ट या बेसिक गोष्टी समजून घ्या. स्टॉक मार्केट हे गॅम्बलिंग नाहीये, स्टॉक मार्केट हा जुवा नाहीये. स्टॉक मार्केट सिम्पल आहे. या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजीज, फंडामेंटल, टेक्निकल्स यावरती वर्क करतं. सो हा व्हिडिओ सर्वांनी प्रॉपर बघा आणि जर तुम्हाला वाटलं अजून एखादा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे स्टॉक मार्केटच्या रिगार्डिंग, सो तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा, मी तुम्हाला एक दुसरा व्हिडिओ बनवून देईल. बरोबर. हॅव अ गुड डे, बाय बाय, टेक केअर.